नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 42 साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीची जी कटिंग आहे त्या पद्धतीने कटिंग करणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची, डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण इथं। ती कशी काय वाढवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। स्किप केल्यामुळे काय होईल, एक दोन पॉईंट मिस होतील। आता मी इथं तुम्हाला डायरेक्ट कटोरी वाढवणार आहे। काय होतं, छोटी कटोरी काढून मग वाढवत असतो आपण, तर इथं तशा पद्धतीने आपण नाही तर डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। ती कशी वाढवायची इथं मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलला जर माझ्या आणखी सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राइब करा। व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला एक लाईक ही करा। आता बघा आपली उंची किती आहे, तयार उंची जी आहे आपली ती 14 इंच आहे उंची। आपली तयार जी उंची आहे ब्लाऊजची ती 14 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 15 इंचावरती आपण इथं मार्क केलेला आहे। आता आपण इकडेही आपण 15 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपलं परफेक्ट माप येतं, म्हणून आपण दोन्ही साईडला मार्क करून घेतलेला आहे। आता इथं बघा आपण 42 साईजचा ब्लाऊजचं कटिंग करत आहोत। हा पॉईंट ही तुम्ही लक्षात ठेवा, 42 साईजच्या ब्लाऊजची आपण कटिंग करत आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा जा, म्हणजे तुम्हाला त्यामधली जी माहिती असते, जे पॉईंट असतात ते तुम्हाला समजतात। व्हिडिओ स्किप करायचा नाही, स्किप केल्यामुळे आपल्याला समजत नाही, त्यामुळे तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे। आता आपलं हे तयार झालेला आहे आपला चौकोनी बॉक्स। आता आपण ज्यावेळेस आपण 42 साईजचा ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपण इकडल्या साईडला 2 इंच अंतर सोडत असतो। हे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी अंतर पाहिजे आहे। 2 इंच अंतर सोडल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे, जे अंतर सोडलेलं आहे ते पाठीमागच्या साईडला आपण अंतर सोडायचं नाही, कारण आपण कटोरी वाढवतो त्यामुळे इथं अंतर सोडलेलं असतं। हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। 2 इंच अंतर सोडलेलं आहे। आता हे 2 इंच अंतर सोडलेलं आहे, हे साईजनुसार अंतर सोडायचं असतं। कमी साईजसाठी 1.5 इंच असतं, 40च्या पुढच्या साईजसाठी 2 इंच असतं। यामध्ये बदल करायचा असतो, छातीनुसार साईजनुसार हे अंतर बदलत असतं। आता हे अंतर सोडलेलं आहे, तिथंच आपण काय करायचं आहे, 3 इंच गळारुंदी घ्यायची आहे। इथं आपण 3 इंच गळारुंदी घ्यायची आहे। 3 इंच गळारुंदी घेतल्याच्या नंतर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला। समोरील गळा आपण 6.5 इंच घेऊयात, म्हणजे तयार आपला गळा आहे 6 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा म्हणजे 6.5 इंच। आता इथंही 3 इंच घेतलं तर इथंही आपण 3 इंच घेऊन मगच इथं मार्क करूयात, कारण काय होईल, कमी जास्त अंतर झाले तर समोरचा गळा आपला परफेक्ट येणार नाही। त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, डबल इथं मार्क करायचं आहे। हे झाल्यानंतर आता आपण समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे। असं आपण समोरील गळ्याला आकार दिलेला आहे। हा आपला जो व्हिडिओ आहे तो कमेंटनुसार व्हिडिओ आहे। ताईंनी कमेंट केलेली, त्यांना 42 साईजचा व्हिडिओ पाहिजे आहे। चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत, पण त्यामध्ये 42 साईजचा व्हिडिओ नाही। तुम्हाला जर अशा साईजचे व्हिडिओ हवे असतील तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आता इथं आपण गळारुंदी घेतलेली आहे 3 इंच, समोरील गळा घेतलेला आहे 6.5 इंच, गोलाकारही दिलेला आहे। आता आपण इथं शोल्डर घ्यायचं आहे आपलं 3.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। 42 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे 3.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। 6.5 इंच शोल्डर घेतलं, त्या तिथं सरळ लाईनमध्ये आपण मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच। 6.5 इंच घेतल्यानंतर इथंही आपण 3.5 इंचच अंतरावरती मार्क करायचं आहे, म्हणजे आपलं जे अंतर आहे ते परफेक्ट येतं। बघा, आणि आता आपण इथं काय करूयात, आपलं 6.5 अंतर घेतल्यानंतर इथं आपण काय करायचं आहे, आपलं छाती घ्यायची आहे। ही समोरची लाईन आहे त्याच्या पुढे आपण मापे टाकायचे आहेत। 42 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं 10.5 इंच आपण छातीचा चौथा भाग येतो आपला, 42चा चौथा भाग येतो 10.5 इंच, म्हणून आपण इथं 10.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। तुम्हाला जर 2 इंच हवा असेल तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता आणि हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे। इथंही आपलं बरोबर 6.5 आले का बघायचं, कारण इथलंही अंतर आपल्याला कमी जास्त करायचं नाही, त्यामुळे आपण इथंही बरोबर 6.5 इंच आलं आहे का ते आपलं
बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा आपण मार्क करून घ्यायचा आहे। आता इथं आपण मुंड्याचे आकार देऊन घेऊयात। पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा घ्यायचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा। हे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठी मुंडे घेताना हेच माप टाकायचं आहे, कारण प्रत्येक साईजचा मुंडा आपण अशाच पद्धतीने घेत असतो। आता मुंड्याला आकार देताना, पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना आपण इथपासून येऊन आपण हा पॉइंट आहे शिलाई मार्जिनचा, तिथपर्यंतच आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। हा आपल्या छातीचा चौथा भाग आणि हे आपलं शिलाई मार्जिन झालेलं आहे। आता आपण समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे। समोरच्या मुंड्याला आकार देताना आपण अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे। बघा गोल आकार खूप छान गोल आलेला आहे। मुंडा गोल आल्यामुळे जी बाहीला आपण जोडतो ना, बाही जॉईंट करतो त्यावेळेस जे आकार आहे तो परफेक्ट आपली बाही व्यवस्थित अशी गोल आकारामध्ये दिसते आणि चुनाही पडत नाहीत। असे जर मुंड्याचे आकार आले ना तर बाही ही आपली परफेक्ट बसते, बाही ज्यावेळेस जोडतो आपण त्यावेळेस। आता बघा आपण इथं काय करायचं आहे, खालच्या साईडनी 2 इंच घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही इथं क्रॉसपट्टी निघत नाही, आपण दुसरी क्रॉसपट्टी काढूयात। आता मी इथं क्रॉसपट्टी तुम्हाला काढून दाखवणार आहे। 2 इंचावरती मार्क केलेला आहे। आता हे मार्क झाल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे, वरती 2 इंच घ्यायचं आणि समोरील गळ्यापासून हा पॉइंट आपण मार्क करून घ्यायचा। आणि आता आपण इथं कटोरी राऊंड टाकायचा आहे। आपला 42 साईजसाठी कटोरी राऊंड आहे। आता आपला 42 चा कटोरी राऊंड आहे 8.5 इंच। 8.5 इंचावरती आपण इथं असं मार्क करून घ्यायचं आहे। बरोबर असं 8.5 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे। इथं 8.5 इंचावरती असं मार्क केल्यानंतर इथं आपला पॉइंट आलेला आहे। तर आपण हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे, असं क्रॉसमध्ये आपण इथं जोडायचं आहे। आणि याचा आपण जे क्रॉसमध्ये असं कटोरी राऊंड घेतलेला आहे सरळ लाईनवरती, ह्याचा आपण मध्ये काढून घ्यायचा आहे। मग याचा मध्ये असा 8.5चा मध्ये काढायचा आहे आपल्याला। मध्ये काढायला जमत नसेल तर काय करायचं, इथून सरळ टेप धरायचा आणि टेप फोल्ड करायचा असा आणि इथं मार्क करायचा आहे। इथं आपण मार्क केलेला आहे तिथं खाली 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉइंट आहे, दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आपण। हा हे पॉइंट आपण जोडून घेऊया। आता आपण इथून जे अंतर आहे ते आपलं 3 इंच अंतर घ्यायचं आहे आपण। जे समोरील मुंड्याचा 1 इंचाचा मार्क आहे तिथून आपण इथं अंतर असं थोडंसं इकडल्या साईडला क्रॉसमध्ये थोडंसं किंचितचं क्रॉस धरायचं आहे, कारण इथं सरळ असं धरायचं नाही, कटोरीला राऊंड येण्यासाठी गोल थोडंसं आपण असं क्रॉसमध्ये 3 इंच घेतलेलं आहे। आणि वरती जे आहे ते 1 इंच पाहिजे आहे आपल्याला इथं जिथं आपण गोलाकार दिलेला आहे। तर आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला मार्क करून घ्यायचे आहेत आणि आपला हात जो आहे तो असा आपल्याला गोल येऊ द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला काय होतं, आपला आकार जो आहे तो परफेक्ट येतो। असं आपण गोलमध्ये थोडंसं असं आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं, आकार जो आहे तो गोल येतो। आता अशा पद्धतीने बघा ही आपली समोरील भागाची पूर्ण तयार झालेला आहे। कटोरी तयार झालेली आहे, मुंडा, समोरील गळा। आता आपण क्रॉसपट्टी इथं निघत नाही तर आपण ती दुसरी क्रॉसपट्टी कशी काढायची ते मी तुम्हाला काढून दाखवणार आहे। आता कटिंग कसं करायचं, कटिंग करताना अगोदर आपण पाठीमागचा मुंडा कट करून घेऊया। समोरील भाग असा व्यवस्थित एकमेकावरती ठेवून घ्यायचा आहे
अगोदर फक्त आपण काय करायचं आहे, पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे. आणि हे आपण असं बघा आपलं तयार झालेलं आहे. हेही कट करायचं आहे. आता बघा हे कट केलेलं आहे. आता आपण आपलं इथं असं धरायचं आणि कट करायचं आहे. अगोदर आता आपण हे जे 2 इंच अंतर सोडलेलं आहे ना, हे आपल्याला इथपर्यंत आपण कट करून घेऊया. म्हणजे आपल्याला पाठीमागच्या भागातही आपलं कट होईल अंतर, म्हणजे आपल्याला समजतं. आता बघा दोन्ही भाग आपण हे कट केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाठीमागचा जो भाग आहे आपण पॅक व्यवस्थित धरायचा आहे. आणि ही जी गळारुंदी आहे आपली ती इथं थोडासा कट मारून घ्यायचा आणि मग आपण पाठीमागचा जो भाग आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला गळारुंदी समजून येईल. आता आपण हा भाग तयार करून घेऊयात अगोदर, मग तो भाग तयार करूयात. व्यवस्थित असं आपण जसं मार्क केलेलं आहे तसं कट करायचं आहे. छान आपलं इथं कटिंग तयार होत आहे. हे बघा ही कटोरी आहे. आता समोरील भाग आपण मुंड्याचा मध्ये कट करायचा. हा भाग मुंड्यामध्ये कट करायला विसरायचं नाही. काय होतं, तुम्ही ब्लाऊज कट करताना हा भाग कट करायचा विसरतो समोरचा, त्यामुळे ब्लाऊजमध्ये मुंड्यामध्ये खूप सारा घोळ येतो, ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही आपला. म्हणून हा भाग कट करायला विसरायचं नाही. हा आपला समोरचा भाग आहे. ही कटोरी आहे. आता काय करायचं, दोन्ही पॉईंट एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि जो कमी जास्त भाग आहे तो कट करायचा आहे. आता हे झाल्यानंतर आता आपण काय करायचं आहे, आपली जी टक्स आहे तो कितीचा असतो तो मी तुम्हाला इथं सांगणार आहे. वरती जो टक्स असतो तो आपला हे दोन्ही कोणी एकमेकावरती ठेवायचे आहेत आपल्याला. आणि हा पॉईंट आपल्याला पाहिजे आहे. हां बरोबर. तर आपला मधला जो टक्स असतो तो 2.5 इंचाचा असतो. वरचा जो सरळ टक्स असतो तो 2.5 इंचाचा असतो आणि खालचा जो टक्स असतो तो 1.5 इंचाचा असतो. म्हणजे इकडल्या साईडला 1.5 इंच आणि इकडल्या साईडला 1.5 इंच असा आपला पूर्ण तयार असतो. टक्स 3 इंच असतं. म्हणजे आपण असं फोल्ड करून घेतो. हे बघा तुम्हाला समजेल असं सांगते मी. मग आपण काय करत असतो, 1.5 इंच असं घेत असतो आणि वरती 2.5 इंच घेतो. तर मग आपण इकडं 1.5 इंच आपला उकळल्यानंतर काय होतं, आपलं इकडेही 1.5 इंच येतं आणि इकडेही 1.5 इंच येतं. म्हणून आपला हा 1.5 इंचाचा टक्स आहे. इकडल्या साईडला 1.5 इंच आणि इकडल्या साईडला 1.5 इंच. म्हणजे आपला टक्स अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचा आहे. आणि हे क्रॉसमध्ये असं मार्क करायचं आहे. बघा हे आपण असं मार्क करून घेतलेलं आहे. आपला कटोरीचा टक्स आहे. आणि बघा ही कटोरी आपली किती छान तयार झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीनं अशी एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण आपला जो पाठीमागचा भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे. इथं आपण आता हे 1.5 इंचाचं जे अंतर आहे इथं आपण एक अगोदर मार्क केलेला होता आणि तिथपर्यंत आपण कट केलेला आहे. तर आपण हे बरोबर असं हे कट करून घ्यायचं आहे. हे आपलं झालेलं आहे. हा आपला गळारुंदीचा कट आहे हा. आता बघा आपण तुम्हाला जितकं पाहिजे तेवढी पाठीमागच्या गळ्याची तुम्ही उंची घेऊ शकता. इथं आपण 10 इंच घेऊयात. म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे. 10 इंचावरती मार्क केलेला आहे. इथंही आपण गळारुंदी किती घेतलेली आहे आपण इथं बघायचं आहे. 3 इंच गळारुंदी घेतलेली आहे. तर इथंही आपण 3 इंच घ्यायचं आहे. म्हणजे पाठीमागं आणि समोर आपण गळारुंदी एकच घेत असतो, 3 इंच. आता बघा आपण इथं कट केलेला आहे, तिथून खाली आपण मार्क करून घेऊयात.
आणि तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता, गोल किंवा चौकोनी आकार तुम्ही इथं देऊ शकता. इथं आपण चौकोनी कट करत आहोत. अशा पद्धतीनं हा आपला पाठीमागचाही भाग तयार आहे. हा आपला समोरचा भाग आहे. ही आपली कटोरी आहे. आता आपण क्रॉसपट्टी तयार करूया. आता क्रॉसपट्टी तयार करताना आपल्याला आता क्रॉसपट्टी कशी तयार करायची बघा. आपला ही काय आहे, पाठीमागची भाग आहे. तर आपण इथं असं सरळ ठेवायचं. बरोबर एवढंच पाहिजे असते आपल्याला क्रॉसपट्टी. जितका आपला पाठीमागचा भाग आहे तितकंच आपण क्रॉसपट्टी काढायची आहे. म्हणजे आपल्याला लगेच समजून येईल. माफी टाकायची गरज नाही आपल्याला. किती घ्यायचं आहे आपल्याला, जितका आपला पाठीमागचा भाग आहे तितका आपण क्रॉसपट्टी घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला परफेक्ट आपली क्रॉसपट्टी तयार होते. आता हे आपण साईडला ठेवूया. आणि आता आपण किती घ्यायचं आहे बघा. जी समोरील बाजू असते आपली कटोरीच्या साईडची तिथं 3.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपण जी फिटिंगची साईड असते तिकडं आपण 3 इंच घ्यायचं आहे. आता इथंही आपण 3 इंच घेऊया. म्हणजे क्रॉसपट्टीला आकार कसा आपला येतो बघा. इथंही 3 इंच घ्यायचं. मार्क करूया यात हे आपण. आणि बघा असं हे मार्क करून घेतल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे, हे जे 3.5 इंचाचं अंतर आहे इथं आपण 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आणि इथून आपण असं याला असा आकार द्यायचा आहे. म्हणजे खालच्या साईडला यायचं आहे असं. आणि ही आपली तयार आहे क्रॉसपट्टी. खूप सोपी आहे पद्धत. अशा पद्धतीने हे बघा, ही क्रॉसपट्टी ही आपली तयार आहे. खूप छान ही परफेक्ट अशी पेपर कटिंग तयार होते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. आणि जी स्लीवची कटिंग आहे ती इथं मी तुम्हाला करून दाखवलेली नाही. स्लीव जी कटिंग आहे त्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही तिथं तो व्हिडिओ बघू शकता. आणि कमेंट बॉक्समध्येही देणार आहे तुम्हाला, ते तुम्ही बघू शकता. ही बघा आपली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे तयार. तर तुम्हाला जर आणखीन अशी दुसऱ्या साईजची कटिंग हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, बघत जा म्हणजे माहिती समजेल. बघा कटोरी मी तुम्हाला एक वेळेस दाखवते. आणि व्हिडिओला लाईकही करत जा. हे आपलं असं परफेक्ट असं कटिंग तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.